अल्पवयीन मुलांसोबत होणाऱ्या अघटित घटनांमुळे पालक धास्तावलेत. अशातच रोहा तालुक्यातून पालकांची चिंता वाढवणारं वृत्त येत आहे. तालुक्यातील वरसे येथे रात्री 8 ते 8:15च्या सुमारास एक अनोळखी महिला गावात आली होती. गावातील बहुतांश पुरुष मंडळी गोविंदाचा सराव चालू असल्याने तेथे व्यस्त होते, तर महिला स्वयंपाकघरात कामात तल्लीन होत्या. याच संधीचा फायदा घेत एक अज्ञात महिलेनं घराबाहेर खेळणाऱ्या एका मुलीला अंधारात नाक तोंड दाबून पळवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून बाजूलाच खेळत असलेल्या दुसऱ्या मुलानं प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरड केला. यामुळे मुले चोरून नेण्याचा प्रयत्न करणारी महिला घाबरली आणि तिनं गावाच्या बाहेरच्या दिशेनं पळ काढला. यानंतर ही घटना संपूर्ण गावात पसरली. गावातील महिला आणि ग्रामस्थांनी मिळून आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र त्या महिलेचा शोध ग्रामस्थांना लागला नाही. या महिलेनं लाल साडी परिधान केली होती अशी माहिती वरसे ग्रामस्थांनी दिली आहे. या घबराट पसरवणाऱ्या घटनेमुळे वरसे गावातील लहान मुलांचे पालक हवालदिल झालेत. अशी घटना गावात पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेऊन योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी वरसे येथील ग्रामस्थांनी केली आहे. रोहा पोलिसांकडे याबाबत संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी नागरिकांच्या मदतीनं या महिलेचा शोध घेत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.